तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. तर आज मी चाललो आहे रात्रीचं बरोबर 1:45 होऊन गेला आहे आणि मी आता बाहेर चाललो आहे एक टेस्ट घ्यायला. जो मी Insta360चा ॲडॅप्टर मागवला होता तो हा आहे ॲडॅप्टर. तर हा बघा Insta360 एक्सपोरचा ॲडॅप्टर आहे आणि तो मी मागवला तो आला आहे फायनली आणि आजच तो आला आहे आणि मी चाललो आहे आता. माझे 2 माईक आहेत माझ्याकडे, म्हणजे एक आहे इयरफोन जो माझा रिअलमीचा आहे आणि दुसरा मी मोनोचा माईक, म्हणजे हा आहे मोनोचा माईक, हा आहे रिअलमीचा इयरफोन जो मी 3 वर्षाआधी 3 ते 4 वर्ष आधी जेव्हा कोरोना होता त्या टायमिंगला मी घेतला आहे BGMI खेळण्यासाठी. तो अजून पण चांगला आहे आणि त्याचा माईक खूप चांगला आहे आणि आवाज पण क्वालिटी जो मी BGMI खेळतो त्यासाठी एक नंबर आहे हा इयरफोन. तर बघा, जाऊया आपण आणि बघूया कसा आवाज येतोय, वाऱ्याचा आवाज किती येतोय आणि माझा किती आवाज क्लिअर येतोय रिअलमीमध्ये किंवा मोनोमध्ये. जो कोणता चांगला असेल तो यूज करायचा आणि दुसरा जो असेल त्याला बंद करायचं. म्हणजे हा जरी खराब निघाला तरी याला पण बाहेर टाकून द्यायचं. तो खराब असेल तर तो परत वापरायचा नाही, तो फक्त गेमिंगसाठी वापरायचा. हा कॅमेरा खराब असेल असं मी म्हणू शकत नाही आणि हा ॲडॅप्टर हा पण खराब नसेल कारण का ओरिजिनल आहे. तर ठीक आहे, आपण चेक करूया, चला. तर मित्रांनो, आपण आता निघूया. निघालोय, धुकं भरपूर पडले आणि थंडी पण जाम आहे आणि आपण त्यात रात्रीचे निघालोय टेस्ट घ्यायला. ते पण कुठला माईक चांगला आहे ते बघायला या धुक्यात. आणि तुम्हाला पण समजेल की चिपळूणमध्ये सध्या वातावरण कसं आहे. तुम्ही पावसाळ्याचं वातावरण चिपळूणातलं बघितलंच असाल की इथं चिपळूणात तिन्ही ऋतू जे आहेत ते एकदम डेंजरस असतात. उन्हाळ्यात खूप ऊन असतं, पावसाळ्यात खूप पाऊस असतो. एवढा पाऊस असतो की इथे बोटी घेऊन फिरावं लागतं. ते पण जिथे आता गाड्या फिरतात त्या रस्त्याला. आणि आता धुकं तुम्ही बघू शकताय, वन साईड धुकं पडलंय, नुसता कोराही कोरा, भयंकर कोरा. तर मित्रांनो, आम्ही निघालोय आता. बघूया आवाज कसा येतोय, काय येतोय, काही आयडिया नाही मला. आवाज येतोय की नाही येतोय हे पण समजत नाही, पण दिसतंय इंस्टावर की माईकचा आवाज वर खाली होतोय कमी जास्त आणि आवाज चांगला येतोय असं वाटतंय मला. पण बघूया. तर तुम्ही बघू शकता इथे वातावरण कसं आहे. म्हणजे इथून जर जायचं असेल तर पार्किंग लाईट जी असते, म्हणजे पाठचे इंडिकेटर 2 आणि पुढचे 2 इंडिकेटर हे सारखे ब्लिंक होत राहतात. तर हे चालू ठेवूनच जा तुम्ही, म्हणजे जेणेकरून पाठून येणाऱ्या स्पीडमधल्या गाड्यांना समजेल की बाबा समोर कोणतरी आपल्या आहे. कारण का सगळ्याच गाड्यांची ब्रेक लाईट चालू नसते. ज्या नवीन आहेत BS6वाल्यांची त्यांची कंटिन्यू चालू राहते ब्रेक लाईट. म्हणजे रेड लाईट दिसते पाठची आणि ब्रेक दाबला तर ती डार्क होते. तर त्यामुळे ते इंडिकेटर चालू ठेवा पार्किंगचे, जर तुम्हाला तो ऑप्शन असेल. त्याला 4 व्हीलरमध्ये काहीतरी वेगळं म्हणतात, पण मला एवढं माहिती आहे की नॉर्मली सगळ्यांना समजणारा शब्द हा पार्किंग लाईट आहे, म्हणून मी तो वापरला आहे. आणि बाकीचा काय असतो तो मला पण माहीत नाही, वरून काहीतरी त्याला म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही मला नक्की, म्हणजे मी घरी गेल्यावर मला समजेल की हा जो मी आता मोनोचा माईक वापरतो आहे बघा, हा जो मी इथे लावला आहे त्याचा आवाज चांगला आहे की येताना आपण दुसरा माझा जो रिअलमीचा माईक आहे म्हणजे इयरफोन आहे तो आपण लावूया आणि बघूया आपण की दोघांपैकी नक्की कोणाचा आवाज चांगला येतोय. कदाचित हा जो माईक आहे हा भरपूर ब्लॉगरनी सांगितलं आहे, जे मोठो ब्लॉगर आहेत त्यांनी, की मोनोचा माईक मोनो AU400 हा बेस्ट आहे. कमी बजेटमध्ये, म्हणजे 400 ते 500 रुपयाला तो मिळतो. तर त्या बजेटमध्ये तो चांगला आहे असं भरपूर जणांनी सांगितलं आहे. तर बघूया आपण की खरंच चांगला आहे की कसं काय ते. मी बाकीच्या ज्या व्हिडिओ केल्या आहेत त्या मी मोबाईलवर जेव्हा शूट करायचो तेव्हा मला ते इयरफोन एक नंबर वाटायचे, कारण का ते मोबाईलला इझिली कनेक्ट व्हायचे. कारण या Insta360 आल्यापासून म्हणजे मी खूप उत्साहाने घेतला होता Insta360, की मला वाटलं होतं की नाही बाबा चला मोबाईलवर करतो तर कॅमेऱ्यात का नाही करणार. पण घेतल्यानंतर समजलं की आधी रिसर्च करणं खूप गरजेचं आहे की बाबा Insta360ला काय काय लागतं. ॲडॅप्टर लागतो, त्याला मेमरी कार्ड लागतं, त्याला बॅटरीज लागतात, त्याला माईक लागतो. हे मला नंतर समजलं. मला आधी वाटायचं की GoProला किंवा DJIला जसं स्टोरेज असतं इनबिल्ट तसं याला पण असेल.
पण ते याला नाही आहे. मग मी पहिला कॅमेरा घेतला, त्यानंतर 7 दिवसांनी मला मेमरी कार्ड आलं 256 GB. त्यानंतर मी माईक मागवला, मला वाटलं तो कनेक्ट होईल आपोआप. त्यानंतर मी ॲडॅप्टर मागवला, तो ॲडॅप्टर जरा मी चुकीचा मागवला. Insta360 जो गोप्रो सारखा असतो त्याचा मी मागवला होता. तर तो रिटर्न केला आणि मग ते सगळे रिफंड वगैरे जेव्हा मिळालं तेव्हा मी हा दुसरा ॲडॅप्टर मागवला. तर असा माझा झाला होता गेम. त्यामुळे पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये माहिती घ्या एखादा कॅमेरा घेण्याआधी किंवा कोणताही प्लॅन करण्याआधी, आणि मगच तुम्ही ठरवा की बाबा कुठला माईक घेतला पाहिजे, कुठला ॲडॅप्टर घेतला पाहिजे किंवा कुठला कॅमेरा घेतला पाहिजे. आता मोटो ब्लॉगिंगसाठी मोस्टली असे सगळेजण म्हणतात की गोप्रो किंवा DJI ॲक्शन 4, ॲक्शन 5 हेच कॅमेरे बेस्ट आहेत. पण मी Insta360 घेण्याचं कारण असं की मला फक्त मोटो ब्लॉगिंगच करायची नव्हती, की कुठेतरी असं ॲडव्हेंचर ठिकाणी गेलो आहे किंवा ऐतिहासिक ठिकाणी मी गेलो आहे आणि तिथे मला जो ड्रोन शूट घेता येतो इनविजिबल सेल्फी स्टिकनी, त्याचाही मला पुरेपूर वापर घ्यायचा होता. आणि 360 डिग्रीमध्ये मला व्हिडिओ कॅप्चर करायची होती, म्हणून मी हा घेतला आहे. तर तुम्हाला जो बरोबर वाटेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या आणि खूप मजा करा. तुम्हाला ज्या हाऊस आहेत, म्हणजे ज्या तुम्हाला इच्छा असतात की बाबा मला व्लॉगिंग करायची आहे, हे करायचं ते करायचं, तर तुम्ही बिंदास घ्या आणि तुम्ही तुमचे हाऊस पूर्ण करा. कसं आहे की उद्या आपलं लग्न झालं, आपल्याला मुलं झाले की आपल्याला हाऊस मौस ठीक आहे, ज्याची फायनान्शियल कंडिशन चांगली असते त्याला ते सगळं एन्जॉय करायला मिळतं. पण माझ्यासारख्या मिडल क्लास मुलांना ते नंतर करायला मिळत नाही. म्हणून आत्ताच एन्जॉय करून घ्यायची, आपलं लाईफ जगून घ्यायचं, त्यासोबत घरच्यांना पण आपण बघायचं आहे आणि पुढे आपल्याला फ्युचरमध्ये फ्युचर प्लॅन पण करायचे आहेत. हे सगळं ॲडजस्ट करून तुम्ही तुमचे ज्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत ती पूर्ण करा. तर मित्रांनो, माझा आवाज कसा येतो आहे, काय येतो आहे मला माहीत नाही, पण सध्या माझी जी ऑडिओ रेकॉर्डिंग चालू आहे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग जी चालू आहे ते Insta360 X4 आणि मोनोचा माईक त्यावर चालू आहे. आणि आपण आता आलो आहे बहादूर शेखच्या पुढे. इन्शुरन्सचं मी काम करतो, त्या या सगळ्या ज्या गाड्या थांबल्या आहेत यांच्या इथं येऊन माझं व्हिजिटिंग कार्ड टाकून जायला पाहिजे. काय आलं आहे, बजाज जनरल इन्शुरन्सला आहे ना थोडंसं कमर्शियलमध्ये टिपीला पे आऊट 1 नंबर आहे, पण जरा कॉम्प्रेन्सिव्हमध्ये 7.5 ते 15 टनापर्यंत हेच नाही आहे, कमिशनच नाही. त्यामुळे थोडंसं मी मागे राहिलो आहे की मी ज्या इच्छेने बजाज जॉईंट केलं होतं की यायला पे आऊट 1 नंबर आहे, सगळं 1 नंबर आहे, पण ते जरा विस्कटलं सगळं. पण काही विषय नाही, आपले बॉस जे आहेत रवी टोपरे सर 1 नंबर आहेत आणि माझा स्टाफ म्हणजे माझ्या हेल्थच्या मॅडम ज्या आहेत, ज्या चिपळूणला असतात, तर शिवांगी मॅडम त्या पण 1 नंबर आहेत, फुल सपोर्टिव्ह आहेत. आणि माझा रत्नागिरीला जी माझी ब्रांच आहे तर त्या ब्रांचमध्ये पण जेवढा पूर्ण स्टाफ आहे ना सगळा सपोर्टिव्ह आहे. म्हणजे OM पासून OMचे म्हणजे डीलर जे बघतात ते धनाजी पाटील सर किंवा हेल्थचे चारुवास सर किंवा बँकाचे असतील जे त्यांचं नाव मला आठवत नाही कारण का मोठे आहेत, त्यांचं नाव मी त्यांना सरच बोलतो त्यामुळे मला नाव त्यांचं आठवत नाही आहे. इव्हन आमचं जे ऑफिसचा जो दादा आहे जो ऑफिसवर लक्ष ठेवतो आणि ऑफिस सांभाळतो तो दादा पण खूप 1 नंबर आहे. म्हणजे सगळे एवढे भारी आहेत ना, फुल फनी आहेत, फुल एन्जॉय असते. म्हणजे आम्ही मेहनत पण करतो, नाही असं नाही, कामाच्या वेळी काम करतो, एंटरटेनमेंटच्या वेळी एंटरटेनमेंट असतो, म्हणजे मध्ये जो ब्रेक असतो लंच ब्रेक त्या टायमिंगला आम्ही फुल मजा करतो. सगळा स्टाफ जेव्हा एकत्र येतो ना त्या टायमिंगला आम्ही जेवायला असे बाहेर जातो हॉटेलला कुठेतरी. असे आमचे मॅनेजर पण खूप 1 नंबर जॉली माणूस आहे आमचा मॅनेजर रवी टोपरे सर. म्हणजे मी पहिला ज्या कंपनीत होतो ना त्या कंपनीतले मॅनेजर पण चांगले होते, नाही असं नाही, पण एवढा सपोर्ट नव्हता जेवढा मला आता इथे मिळतो आहे आणि जेवढे मला आता राईट्स आहेत की बाबा तू बिंदास, तुला पाहिजे ते कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुला इथं सपोर्ट पाहिजे ना तू आम्हाला बोल, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तर असे म्हणजे मॅनेजर भेटायला पाहिजे होते ना. तर असे मॅनेजर जर मिळतील आयुष्यात किंवा जे गुरु म्हणू आपण त्यांना, मॅनेजर म्हणण्यापेक्षा गुरु, जे सपोर्टिव्ह असतात, जे मार्गदर्शन आपल्याला चांगलं करतात, तर अशा गुरूंमुळे आपण खूप पुढे जातो आयुष्यात. तर असे गुरु मला आता बजाजमध्ये भेटले आहेत. त्यामुळे मी नक्की प्रयत्न करीन की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणजे माझे टोपरे सर, तर त्यांचा विश्वास कधीही तुटणार नाही, हा मी नक्की प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आता आलो आहे मी बरोबर बहादूर शेखच्या पुढे, कळंबस्त्याच्या पण पुढे आलो आहे, म्हणजे अर्ध वालोप्यात पोचलो आहे मी. आणि इथे बघू शकताय तुम्ही
असं वाटतं तामिनी घाटात आलो आहे. रस्ता हायवेचा आहे त्यामुळे एवढे टर्नबिन काय नाही आहेत, पण धुकं तुम्ही बघाल तर सेम तामिनी घाटासारखं झालं आहे. तामिनी घाटात तुम्ही दिवसा जा आणि रात्रीचा प्रवास करायला बघा, म्हणजे बाप रे बाप, समोरचं काहीच दिसत नाही. म्हणजे काचेला असं फोर व्हीलरमध्ये असं ना असं टेकून बघायला लागतंय की बाबा हा मी आता मला दिसतंय जरा असं, एवढं डेंजर आहे. तर आता पण तेच वातावरण झालं आहे. तर मला तरी काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांचे असे ट्रक आहेत, ज्यांच्याकडे नॉन AC वाल्या गाड्या आहेत, त्यांचा खूप प्रॉब्लेम असेल या टायमिंगला की बाबा काचा पूर्ण पांढऱ्या होऊन जात असतील. तर मी इथं आलो आहे खरा, पण रस्त्यावर लाईटच नाही मित्रांनो. तर आपण थोडा वेळ हाच माईक वापरूया, कारण काय मला तरी असं वाटतं की हा माईकचा आवाज बेस्ट असेल आणि कदाचित तो क्लिअर येत असेल, फाटत नसेल जास्त. आज एवढं दमलो आहे ना की सकाळी आम्ही गुहागर साईडला गेलो होतो व्हिजिटला. म्हणजे आम्हाला IMD म्हणजे एजंट, इन्शुरन्स एजंट असतात, त्यांना व्हिजिट करायला गेलेलो. रत्नागिरीचे चारुहास सर पण आलेले, शिवांगी मॅडम होत्या, आमच्या ब्रांचमध्ये रवी टोपरे सर पण होते आणि मी गेलो होतो चिपळूणवरून एजन्सीसाठी. तर असे आम्ही 4 जण गेलेलो व्हिजिटला तिकडे, त्यामुळे खूप दमायला झालं आहे. नाही आज करायचंच काही झालं तरी, म्हणून मी रात्रीच्या वेळी बाहेर पडलो आहे आणि धुकं पण भरपूर आणि भारी वाटतं आहे. म्हणजे असं वाटतं की खतरनाक भारी वाटतंय. म्हणजे असं वाईट नाही वाटत आहे की बाबा तू दमला आहेस, आराम करायला पाहिजे होतास आणि तू हे काय बाहेर चाळे करतो असं नाही वाटत आहे. एक नंबर वाटतंय, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. तसं पण आमचं कोकण म्हणजे स्वर्गच आहे. परशुरामाची भूमी स्वर्ग नगरी आहे, सोन्याची खाण माझी रत्नागिरी, हे गाणं आज खरोखर शोभून दिसतंय. मित्रांनो, आपण पुढून CNG पेट्रोल पंपाच्या इथून टर्न घेऊया आणि परत जाऊया पाठी. आणि थोडंसं पुढे गेल्यावर आपण आता लगेच नको, थोडंसं पुढे गेल्यावर म्हणजे या रस्त्याला हाच माईक असू दे. थोडंसं पुढे गेल्यावर जेव्हा सर्व्हिस रोड संपून पॉवर हाऊसच्या थोडंसं अलीकडे जेव्हा चांगला रोड सुरू होईल तर त्या टायमिंगला आपण तो रिअलमीचा माईक लावूया. तर बघा कसलं भारी वाटतं. म्हणजे रस्ते पण एवढे नटवलेत ना, ज्या टायमिंगला पूर्ण रस्ता पूर्ण होईल आणि सगळीकडे लाईटी असतील, अरे भाई गाडीच्या लाईटीची पण गरज नसेल, एवढं भारी वाटतं. एक नंबर. माझा मित्र गेलाय बँगलोरला, तो असता तर आम्ही दोघं आता त्याची हिमालयन घेऊन, त्याला त्यानं नाव ठेवलंय, त्याचं नाव काय ठेवलंय त्याचं, झोरो गाडीचं नाव ठेवलंय. का त्याकडे कुत्रा होता झोरो, तर त्याला काही कारणामुळे द्यावं लागलं दुसऱ्यांना, की कारण का इथे फक्त आजी आजोबा त्याच्या असल्यामुळे त्याने ते दुसऱ्याला दिले सांभाळायला. आम्ही नक्की त्याला भेटायला जाणार आहोत एक दिवस, तर त्याची आठवण म्हणून त्याने त्या गाडीला, ती गाडी पण काळी आहे ना हिमालयन 450, म्हणून त्याने त्याला झोरो नाव ठेवलं आहे. आणि माझा माफिया म्हणजे FZ आहे माझी, त्याला मी कधी कधी बुल पण म्हणतो. आहे अशी रट्टी खट्टी आणि माझं गाडीवर खूप प्रेम आहे, माझी जान आहे गाडी म्हणजे. तर आम्ही दोघं आता इथे फिरत असतो. त्याने पण बापरे, त्याने तर एवढा खर्च केला आहे ना, त्याने DJI Action 5 घेतला आहे, परत DJIचा माईक मिनी घेतला आहे, 7,000चं हेल्मेट घेतलं आहे. म्हणजे खूप आवड आहे त्याला यार, जॅकेट्स वगैरे सगळं घेतलं आहे त्याने, पण काय माहिती नाही कधी करणार आहे सगळं आणि काय नाही. कमी त्यानं अजून चालू केलं आहे आता ब्लॉगिंग सगळी, प्रयत्न करतोय तो, मी पण प्रयत्न करतोय. माझी अशी इच्छा आहे की आम्ही दोघं पण पुढे जावं, कोणी मागे नको राहू दे. तो पुढे गेला तर तो मला पुढे घेऊन जाईल 100%, विश्वास आहे मला त्याच्यावर. मी चुकून पुढे गेलो तर मी त्याला घेऊन जाईन सोबत पुढे. एवढे आमचं बॉन्डिंग म्हणजे आमच्यात थोडीशी झालेली मध्ये काही कारणामुळे, पण आमची मैत्री तुटली नाही. त्या आमच्या जागी दुसरी कोणाची फ्रेंडशिप असते तर कदाचित ज्या टायमिंगला फ्रेंडशिपच्या मध्ये मुलगी येते त्या टायमिंगला फ्रेंडशिप टिकत नाही असं म्हणतात. पण भाई आमची मैत्री अजून आहे तशीच आहे, भले आम्ही तेवढे पहिल्यासारखे कॉन्टॅक्ट करत नसू, कारण का तो कामात बिझी, मी कामात बिझी. तो बँगलोरला, मी चिपळूणला. 700 ते 800 किलोमीटरचा मध्ये गॅप आहे आमच्या. पण ज्या टायमिंगला तो येतो त्या टायमिंगला आम्ही एकत्र असतो, फिरतो, मजा करतो. आणि हे लग्नानंतरही आम्ही करू अशी मला तरी अशी इच्छा आहे की आम्ही करू, आणि आशा आहे मला. आता त्याच्यावर डिपेंड आहे, त्याच्या बायकोवर डिपेंड आहे, आणि माझी बायको कशी असेल त्याच्यावर डिपेंड आहे. चांगली भेटावी दोघांना पण. कुठे हा या बसा.
बसलात? शिर्डी साईडला जाणार आहोत तुम्ही? नाही मी जाणार आहे कापसाला. तुम्हाला कुठे जायचंय पण? आज शिर्डीत जायचं. विकासवाडी म्हणजे कुठे आली ती? शिर्डी ग्रामपंचायत आहे ना. सोडतो ना सोडतो. बाईक गेले हो हो मी माईक आणि कॅमेरा घेतला ना त्याची टेस्ट करायला आलो होतो. जरा कामातून टाइम भेटला की येतो बाहेर मी. चालू करायचा प्लॅन आहे. म्हणजे आता मी केलंय चालू. जास्त मोठं चॅनल नाही, नवीन चॅनल आहे. करणं ओपी लाईव्ह म्हणून नाव आहे. सबस्क्राईब करा नक्की. गाडी मुंबईला म्हणून नंतर बायकोला घेऊन मी दिवसभर हा ना तुम्ही करू शकताय. तुम्ही व्हिडिओ वगैरे करू शकताय. तुम्हाला नॉलेज आहे चांगलं यातलं. करायचं असेल ना हा तर सगळ्या गोष्टी करायच्या आपण. करायचं शिकतोय व्हिडिओ आपण बोलतो. शिकतोय प्रयत्न चालू आहेत माझे. त्याच्या कामात ना टाइम भेटेल. माझे मित्र येतात ते कबड्डी खेळतात. ओके पण काय ना काय तुम्ही चालू असते व्हिडिओ बनवून. मग तुम्ही जॉब काय करता तुम्ही? मी पनवेलला असतो जेनपेटी. ओके ओके जे कंटेनर येतात ना हां ते कोणाचे स्टॉप झाले किंवा लेट झाले की त्याच्या गोडाऊनला उतरवतात. हां ते गोडाऊन आमच्याकडे असतं. तुम्हाला इन्शुरन्स वगैरे कॉलेज असतील ना? नाही नाही त्या काय संबंध नाही. आपलं फक्त म्हणजे कसं इम्पोर्टेड एक्सपोर्ट होतो ना जो माल हां हां ते येत होतं आपल्याला. ओके इम्पोर्टेड शूज सगळं बरं टॉप क्वालिटीचं. हां हे मोबाईलची एक्सेसरी सगळी हां कपडे की तुम्हाला आतमध्ये नेतो इथे नाही, नाही, याच रोडने जावं. तो रोड खराब आहे. नाही माझी फ्रेंड आहे इथे एक. येतो मी इथं काहीतरी आलो की. हा का? हां त्यामुळे माहिती आहे आलो. तो रोड आहे ना हां खराब आणि तिथे कुत्री असतात भरपूर गाडीच्या माझ्या. कुठे इकडे इकडे या वेलकम. नाही नाही काय नाही चालते. चला गुड नाईट. हां होय होय चला बाय. तर मित्रांनो दादा भेटले होते जे आताच मुंबईवरून आलेत. तर रात्रीचे 1:30-1:15 वाजता कोण भेटणार आहे त्यांना. आणि आलो मी सोडायला त्यांना. तर आपलं थोडंसं कन्व्हर्सेशन राहिलं, मध्ये स्टॉप झालं. बापरे सगळं ओलं ओलं धावायला झालं हातात बिटाला. सगळे इथे डॉगेश आहेत. डॉगेश बाय. सॉरी मित्रांनो तुमच्या एरियात आल्याबद्दल मला माफ करा. मी तुम्हाला काही त्रास देऊ इच्छित नाही आहे. मी निघालो आहे माझ्या घरला. तर मित्रांनो आपण जाऊया आता. या रस्त्याला पण भरपूर कुत्रे असतात. सॉरी 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 मित्र लोक. बाय बाय गुड नाईट. सॉरी सॉरी बांधील की फॅमिली. डॉगेश भाई सगळे जमले होते. उगाच त्यांच्या वाकड्यात गेलो असतो तर माझी सालं काढून टाकलं असतं त्यांनी. किंवा पाटण तरी आले असे धावत गाडीच्या. मला तरी पाडून घातलं असतं किंवा त्यांना तरी कोणतरी उडवलं असतं. त्यामुळे सॉरी बोलून विषय संपवायचा. इथे रोमॅन्स चालू आहे. करा मजा करा. थंडीचा मोसम आहे. रोमॅन्स चालू राहायला पाहिजे. हे फक्त प्राण्यांसाठी बोलतोय, बघणाऱ्यांसाठी नाही. कॅमेऱ्यावर दुकान असलं बसलं म्हणजे झालं. पाचच्या साईडनी नसेल बसलं कदाचित. आणि 1 मिनिट थांबून आपण चेक करूया धुकं बसलंय का. बसलंय मित्रांनो. नशीब बघितलं. नाही तर आपण राहिलो असतो असेच फिरत.
आणि कदाचित जी व्हिडिओ केली आहे मी ती गेली असेल वाया. तुम्हाला धुकं बघा सांगत होतो. आणि मित्रांनो ती व्हिडिओ 100% वाया गेली आहे. धुकं बसलं आहे कॅमेऱ्यावर. देवाच्या कृपेने व्हिडिओ जराशी दिसू दे, तेवढं तरी दिसू दे. खूप उपकार होतील देवा. मित्रांनो आता आपण जाऊया घरी. सरळ गेलात तर तुम्ही, बापरे हे काय, रात्र नाही, दिवस नाही, ऊन नाही, पाऊस नाही, नुसती कामं करतात बिचारे. करा, पैसा कमवायसाठी काय काय करावं लागतं. आणि हे हाल फक्त माणसांचेच असतात, म्हणजे जे मेल लोक असतात त्यांचेच असतात. फिमेलचे नसतात, कारण काय मेल लोक आपल्या बायकोला, मुलीला किंवा आईला एवढे रात्रीचे कष्ट करण्याची वेळ कधीच येऊन देत नाहीत. इतिहास गवाह आहे या गोष्टीचा. भले स्त्रिया ऐको किंवा न ऐको, म्हणजे हार्ड वर्क असतं त्या करायला कधीच देत नाहीत मेल लोक. हां बाबा, तुम्ही डॉक्टर असाल, टीचरला तर आता काय कामच नसते सोडा. डॉक्टर असाल, पोलीस असाल, आर्मीमध्ये असाल मेन म्हणजे, तर त्या देवींसाठी माझं खूप, माझं सर एकदम असं खालती असेल, डोकं माझं प्रणाम असेल त्यांना. तर त्या करतात कामं, पण रिस्पेक्ट आहे भाई, रिस्पेक्ट, सेल्यूट आहे अशा बायकांसाठी. म्हणजे बायकांसाठी म्हणण्यापेक्षा महिलांसाठी रिस्पेक्ट आहे. ए डॉकेश भाई, झोप जा, रात्र झाली. पेट्रोल पंपात पण माणसं जातात, 24 तास सर्व्हिस असते वाटतं. एकच आहे. तर इथं हा बघा, हा उड्डाणपूल आहे जो DBJ कॉलेज म्हणजे बहादूर शेख पासून सुरू झाला आहे. तो कदाचित ते असं म्हणणं होतं की पॉवर हाऊस पण ते येणार होता, पण त्याच्या अलीकडे तो खाली उतरवला आहे त्यांनी. सगळं चिपळूणचं मार्केट डाऊन झालं आहे याच्यामुळे, उड्डाणपूलमुळे. हे DBJ कॉलेज आहे इथे. आय लव्ह DBJ कॉलेज. या उड्डाणपुलाचं काम गेले 1.5 ते 2 वर्ष चालू आहे आणि अजून पूर्ण नाही झालंय. एकदा पडला, दुसऱ्या वेळी त्याला काहीतरी तडा गेल्या किंवा ते हल्लं, असं काहीतरी झालं. 2 ते 3 इंजिनियर चेंज झाले त्या एका पुलासाठी. म्हणजे चिपळूणच्या माणसाने तुम्ही पॉवर बघू शकताय. त्याने जर ठरवलं ना की नाही बाई पूल झाला नाही पाहिजे, तर ते पण काम करतील. एवढी पॉवर आहे इथल्या माणसांमध्ये. 3 इंजिनियर त्यांनी एका पुलासाठी बदलले, 3 इंजिनियर. म्हणजे विचार करू शकता पॉवर काय आहे माणसांची. काय दुखणं आहे बाबा. त्याने 4 व्हीलरवाल्यांसाठी रस्ता दिला आणि 2 व्हीलरवाले पागल आहेत होय. हा, आम्हाला इज्जत नाही का दादा? जाऊन दे दादा. आता आलोय मी जरा ओव्हरटेक करून पुढे जोरात. आता सध्या आम्ही अतिथी हॉटेलच्या इथे आहोत. अतिथी फॅमिली, अतिथी ग्रँड, छत्रपती शिवाजी महाराज नगर, चिपळूण. वा, एक नंबर नाव आहे. पहिलं शिवाजीनगर होतं, एकेरी शब्दात होतं, ते आता झालंय छत्रपती शिवाजी महाराज. एक नंबर, भारी वाटतं. राजांना जेव्हा रिस्पेक्ट मिळते ना बाबा, खतरनाक वाटतं. अशी रिस्पेक्ट देत राहा, किल्ल्यांना भेट देत राहा. किल्ल्यांवर भेट द्या, आपण तिथे तुमच्या प्रेमाचा उद्धार करत राहू नका. नंतर दगडींवर काढाल, तिथल्या भिंतींवर लवचं चिन्ह आणि त्यात लिहाल मनोज लव XYZ. म्हणजे मी गेलो तर मी माझं नाव सांगते.
तर असं तुम्ही लिहू नका. उदाहरण दिलं मी कधी असं करत नाही सोडा, पण मी तुम्हाला याचं उदाहरण दिलं. अमक्याचं नाव घेतलं असतं तर बाई उद्या चुकून त्याने बघितलं असतं कोण त्या नावाच्या व्यक्तीने, तर मला लगेच कमेंट केलं असतं, काय रे नल्ल्या माझं नाव घेतोस, म्हणून मी स्वतःच नाव घेतलं. आमच्या नशिबात थोडा प्रेम प्रकरणच नाही, नशीब आमचं बंगलंय अशा बाबतीसाठी. तर मित्रांनो मी आलो आहे इथे, बोललेलो मी माईक चेंज करीन, तर मी आता माईक चेंज करतो. मला फक्त 2 मिनटं वेळ द्या. तर मित्रांनो हे बघा, केस पण माझी ओली झाली आहेत, हे बघा, बघू शकताय. म्हणजे एवढं इथं धुका आहे, डेंजर. तर चला मित्रांनो, माझा दुसरा जो माईक आहे तो आपण ट्राय करून बघतोय. आय होप सो की असेल आवाज तुम्हाला येत असेल, किंवा कदाचित चांगलाही येत असेल. मला अजून खात्री नाही आहे की कुठला चांगला आहे आणि काय विषय आहे, पण बघू, जो होगा देखा जाएगा. फक्त एवढंच की आता इथे मी काढताना काही पडलं नसावं, नाहीतर मग माझा बाजार उठेल आणि रात्री परत तिकडून मला सुसाट येऊन इथे चेक करावं लागेल की बाबा इथे काय राहिलंय का, किंवा अजून कुठे काय पडलंय का, हे सगळं शोधत बसावं लागेल मला. मित्रांनो तुम्ही बघू शकताय कोराही कोरा. इथे आता आपण आहोत बरोबर पॉवर हाऊसला. इथेच पोलीस स्टेशन आहे आणि हा स्पॉट आणि बायपासचा स्पॉट खूप डेंजर आहे. ए बाबा हे जो हा एस टीवाले म्हणजे छत्रपती आहेत. इथे एस टीवाल्याने 2 मुलग्यांना उडवलं 31st दिवशी. मला अजूनही आठवतंय. बिचारे असे इथे दोघं पण ऑन द स्पॉट गेले होते. त्या एस टीवाल्याने त्यांना असं उडवलं, म्हणजे विषय काय झाला, ते असे सरळ यायला त्या लेंथनी आणि एस टीवाला आतमध्ये जायला, त्याने बघितलं पण नाही. म्हणजे बाईकवाल्याने एवढं तुच्छ समजलं जातं हायवेवर. त्यामुळे बाबांनो सावकाश चालवा, हेल्मेट घाला. मी घातलं नाही आहे कारण का माझं हेल्मेटचे आहे काळी ग्लास आणि ते मी ऑफिसमध्ये ठेवलं आहे. परवा घेऊन गेलो होतो आणि मी येते 2 दिवस कारमधूनच फिरतोय सरांसोबत माझ्या, त्यामुळे मला हेल्मेटची गरज नाही लागली. पण आता मला तुम्हाला सांगताना आठवलं की हेल्मेट खूप गरजेचं आहे. माझ्याकडे असतंय नॉर्मली हेल्मेट, मी प्रत्येक वेळी घालतो हेल्मेट, पण आज नाही आहे. तुम्ही असं करू नका, तुम्ही घाला, स्वतःची सेफ्टी घ्या. तुम्ही सेफ असाल, तुमची फॅमिली सेफ आहे. या दुनियेत एक तर बाप नसेल तर कोणी भाव किंमत देत नाही माणसांना, आणि नवरा नसेल तर कोणीही किंमत देत नाही. आई किती कष्ट करायला गेली तरी उद्या लोक तिलाही नावं ठेवतात. तुमच्या तोंडावर म्हणतील की तुमची आई एवढं मेहनत करते, तेवढी मेहनत करते, पण तीच आई जर कुठल्या ओळखीचा, भले त्यांचा भाऊ असू दे, जो लोकांनी बघितला नसेल, त्यासोबत दिसल्या तरी पण ही लोक नावं ठेवणारी असतात. एवढी बेकार लोक आहेत आपल्या देशातली, खूप बेकार आहेत. तर तुम्ही बघू शकता आता आपण पागेत आहोत आणि इथे पण डॉगेश भाई आहेत. आता आपण इथून चालणार आपल्या घरी. तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची, सगळे सेफ राहा. थंडीचे दिवस आहेत, हेल्मेट वापरा आणि पार्किंग लाईट 100% चालू ठेवा, जेणेकरून सगळ्यांना समजेल की तुम्ही रस्त्यावर आहात. तर आजचा आपला व्लॉग इथेच संपवतोय मी आणि घरी गाडी पार्क केली की तुमच्याही थोड्या वेळात परत बोलतो. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों की सूरज निकले चारों, इरादे फौलाद. गाडीचा आवाज ऐकून 100% सिम्बा ओरडेल आता. हिम्मत हर कदम अपने हाथों किस्मत लिखने, आ चले है हम. हे माझा पोरका उठला बघा. सिम्बा साळसकर, टकलू सिम्बा साळसकर नाव त्याचं. तर मित्रांनो मी आता आलोय घरी आणि बिल्डिंग खाली जाईन आणि गाडीचा आवाज ऐकून सिम्बावरती भुकतोय. आवाज तुम्हाला येत असेल कदाचित किंवा नाही येणार मला माहीत नाही, पण तो भुकतोय. गाडीचा आवाज ऐकला की
घरातल्यांना जेवढं समजत नसेल तेवढं त्याला समजतं. लगेच तो दरवाजात येऊन बसतो माझी वाट बघत. तर चालतंय मित्रांनो, आजची व्हिडिओ इथेच संपूया. चला बाय, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.